जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ आणि विज्ञान श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। नुकतीच दीपावली झालेली आहे। अनेक दीप लौकिकातले आपण प्रज्वलित केलेले आहेत। आता परत आपल्या मंगळवार आणि गुरुवारच्या ज्ञानदीपाला उजाळा देण्याचा प्रयत्न करूया। आजचा विषय आपल्या समोर आहे समानाधिकरण। आजच्या प्रवचनातले जे 2-4 विषय इथं आपल्याला चर्चा करायचे आहेत त्या सगळ्यांचे नाव ऐकता क्षणी नवीन साधकांना घाबरायला होण्याची शक्यता आहे, पण आजवर कानावर न पडल्यामुळे माहित नाही एवढंच, बाकी त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही। प्रबोधन करण्याच्या 4 पद्धती असतात: पुराण, प्रवचन, पुराण, कीर्तन, प्रवचन आणि पाठ। त्यामध्ये अगदी सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेला परमार्थाच्या आपण बालवाडीमध्ये असतो त्यावेळेला पुराण श्रवण करावं। त्या ठिकाणी भगवंताच्या पराक्रमाचं, रूपाचं, कृपावत्सलतेचं भरभरून वर्णन केलेलं असतं। ते पुराणामध्ये येतं की जेणेकरून आमचं मन जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी आकर्षिलं जावं या हेतूने त्या ठिकाणी भव्य दिव्य वर्णन असं भगवंताचं केलेलं असतं। त्यानंतर कीर्तन, कीर्तनामध्ये निरूपण पण असतं आणि कथा पण असतं। म्हणजे कथेच्या जोडीला निरूपण सुद्धा, म्हणजे थोडं थोडं शास्त्राचा अभ्यास करायला सुद्धा कीर्तनामध्ये आपल्याला शिकवलं जातं। सर्व रसांचा उपयोग करून 3-3.5 तास आपल्याला कथा आणि निरूपण याच्यामध्ये गुंतून ठेवलं जातं। त्यामध्ये थोडंफार मनोरंजन आणि त्याच्याच बरोबर मनाचं उन्नतीकरण या दोन्ही गोष्टी कीर्तनामध्ये आपल्या समोर मांडल्या जातात। त्याच्यानंतर येतं ते प्रवचन, आणि प्रवचनामध्ये शास्त्रशुद्ध वेदांतच पण संतांच्या वचनांचा आधार घेत घेत जे आपण मांडणी करतो त्याला प्रवचन असं म्हणतात। आणि पाठमध्ये सर्वात श्रेष्ठ प्रबोधनाचा प्रकार की ज्याला जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीला न्यायचं आहे त्यांनी वेदांत शास्त्राचं श्रवण मनन निधिध्यासन करावं, आणि ते श्रवण मनन निधिध्यासन आपल्याकडनं व्यवस्थित व्हावं म्हणून शास्त्रशुद्ध सगळे जे काही संकल्पना आहेत परमार्थातल्या त्या सगळ्या तुम्ही आम्ही छान पद्धतीने कंटाळा न करता समजून घेत जाव्यात। आपलं परमार्थ आणि विज्ञानाचा जो वर्ग चाललेला आहे तो ह्या पद्धतीचा म्हणजे पाठ ह्या पद्धतीचा आहे। तर गृहीतच आहे की इथं सगळ्यांना शास्त्रशुद्ध असं वेदांत चिंतन करायला श्रोत्यांना आवडत असलं पाहिजे, आणि म्हणूनच ते या ठिकाणी उपस्थित आहे। तर आता समानाधिकरण असा एक शब्द आपल्या समोर आहे। आता समानाधिकरण म्हणजे काय? अधिकरण हा शब्द आपण ओवीमध्ये सुद्धा नेहमीच ऐकतो। सकल विद्यांचे अधिकरण म्हणजे सगळ्या विद्यांचा आधार, आश्रयस्थान। आता अधिकरण शब्दाचे 3-4 आपल्या समोर या ठिकाणी अर्थ दिलेले आहेत। स्थल आहे, काल आहे, आश्रय आहे, आधार आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला त्याचा कुठला अर्थ घ्यायचा आहे? तर आधार या अर्थाने या ठिकाणी अधिकरण हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे। आता कुठल्या समान म्हणजे एकसारखं असणाऱ्या 2 गोष्टींचा एकच आधार, एकच आश्रय, त्याला समानाधिकरण असं म्हटलेलं आहे। कुठल्या 2 समान गोष्टी आहेत? तर आत्मा आणि ब्रह्म
या दोन संकल्पना सारख्या आपल्या समोर मांडल्या जातात। आता वास्तविक पाहता आत्मा आणि ब्रह्म हे असे दोन काही पदार्थ आहेत का? तर पदार्थ निरपेक्ष अस्तित्व असं जे काही तत्व आहे त्यालाच तर सत म्हणतात, त्यालाच तर ब्रह्म असं म्हणतात। आणि ह्या ब्रह्माचाच काही भाग एका देहापुरता जणू काही मर्यादित झाल्यासारखा वाटतो। आता जणू काही हा शब्द छान लक्षात घ्यायचा आहे की व्यापक असणाऱ्या ब्रह्माचा छोटासा भाग जणू काही एका देहापुरता मर्यादित झाल्यासारखा वाटतो, त्यावेळेला त्यालाच आत्मा असं म्हणतात। आणि हा आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये स्वरूपाने हे दोन्हीही समानच आहेत, यांच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही। जो जीवात्मा आहे तोच परमात्मा आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्या समोर एक प्रक्रिया, एक मेथड ठेवलेली आहे आणि ती मेथड समानाधिकरण या नावाने या ठिकाणी आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे। आता समानाधिकरण जे आहे ते दोन पद्धतीने केलं जातं। आता ह्या दोन पद्धती कुठल्या? तर एकाला मुख्य समानाधिकरण असं म्हणतात आणि दुसऱ्याला बाध समानाधिकरण असं म्हणतात। आता जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य समजून घेत असताना आपल्याला बाध समानाधिकरणाचा उपयोग होतो आणि ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। आता मुख्य समानाधिकरण म्हणजे काय आहे? तर जीव ही व्याख्या आपण अनेकदा पाहिलेली आहे की जीव बरोबर कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब। तर या ठिकाणी कूटस्थ ही जी संकल्पना मांडलेली आहे ते कूटस्थ म्हणजे नेमकं काय आहे? तर त्यालाच आत्मा असं म्हणतात, त्यालाच साक्षी असं म्हणतात। आणि हा जो आत्मा आहे, हे जे साक्षी चैतन्य आहे, हे जे या ठिकाणचं कूटस्थ चैतन्य आहे, या कूटस्थ चैतन्याचा ब्रह्म चैतन्याशी पूर्णपणे अभेद आहे। त्याला मुख्य समानाधिकरण असं म्हणतात की या ठिकाणी ते बिलकुल वेगळे नाही। या ठिकाणी म्हणजे कुठेच ते अजिबात भेद पावलेलं नाही, त्या ठिकाणी भेद नाही, ते पूर्णपणे एकच आहे। पण समजुतीपुरतं आम्ही देहातील ब्रह्माला आत्मा हे काय केलेलं आहे? तर नाम दिलेलं आहे, ही संकल्पना मांडलेली आहे। म्हणून आत्मा हे आणि ब्रह्म या दोन गोष्टी समानच आहेत, स्वरूपाने दोन्हीही समानच आहे, म्हणून त्यांचं मुख्य समानाधिकरण आहे, त्यांचं कायमचं ऐक्य आहे। हे कशासाठी समजून घ्यायचं आहे? तर सद्यस्थितीमध्ये मी स्वतःला छोटासा अल्पसा जीव समजून बसलेली आहे आणि जीव भाव धारण केल्यामुळे मी सुखी, मी दुःखी असं बरळणं जे आहे ते माझ्या ठिकाणी सुरू आहे। वास्तविक पाहता स्वरूपाने जर ब्रह्म आणि आत्मा एकच आहे आणि तो आत्मा मी आहे अशी शास्त्राची आम्हाला शिकवण आहे, तर आत्मा जो आहे तो आनंद घनच आहे। जसं ब्रह्म सद्घन, चिद्घन, आनंद घन आहे, तितकाच माझ्या देहामध्ये व्यापून असणारा आत्मा जो आहे तो सुद्धा त्याच लक्षणांनी युक्त आहे। तो सुद्धा सद्घन, चिद्घन, आनंदघन आहे आणि तो आत्मा मी आहे, म्हणून मी कायमची आहे। आत्मरूप मी जी आहे ती कायमची आहे। आत्मरूप मी जी आहे ती ज्ञानघन आहे आणि आत्मरूप मी जी आहे ती पूर्ण आनंद घन आहे। त्यामुळे सुख आणि दुःखाचा वास्तविक पाहता माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी यत्किंचितही संबंध नाही, यत्किंचितही संग नाही, हे समजून घेण्यासाठी आणि गमावलेलं चित्ताचं आनंदाचं साम्राज्य परत मिळवण्यासाठी या पद्धतीने ही प्रक्रिया आपल्याला लक्षात घ्यायची आहे। तर मग इथं आहे की ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण कोणाचं आहे? तर कूटस्थाचं आहे, आत्म्याचं आहे, साक्षी चैतन्याचं आहे। आणि त्या दोघांचं स्वरूप जे आहे ते पूर्णपणे एक आहे, त्यामध्ये अजिबात भिन्नता नाही, फरक नाही, भेद नाही, वेगळेपणा नाही। हे सातत्याने काय करायचं आहे तर लक्षात घ्यायचं आहे आणि मूळची मी आनंद घन आहे हे कायमचं लक्षात ठेवायचं आणि सुखदुःखाचे जे अंतःकरणाला परिणाम जाणवतील त्यांना आपल्या ठिकाणाहून मनातून उडवून लावण्याचा प्रयत्न करायचा। डॉक्टर काका गमतीने म्हणतात, झुरळ किंवा डास
आपल्या शरीरावर बसल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने आपण उडवून लावतो त्या पद्धतीने मी सुखी किंवा मी दुःखी असं आपल्याला वाटायला लागलं की तत्क्षणी ते उडवून लावायचं आणि आनंद घन परमात्मा मी आहे असं माझ्या ठिकाणी मी सतत स्मरण ठेवायचं. याला मुख्य समानाधिकरण असं म्हटलेलं आहे. आता दुसरं जे आहे ते बाद समानाधिकरण. दोन पदार्थातील एक सत्य आणि एक मिथ्या असेल तर हे बाद समानाधिकरणाचा आपल्याला काय करावा लागतो, तो उपयोग करावा लागतो. त्यातली मिथ्या गोष्ट जी आहे ती मिथ्या गोष्ट ओळखायची आणि ती ओळखल्यानंतर ती जरी आपल्याला दिसत राहिली, जाणवत राहिली, भासत राहिली, अंतःकरणाला कळत राहिली तरी सुद्धा शास्त्रशुद्ध विचाराने जे मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे, ते दिसत असलं, भासत असलं तरी सुद्धा ते मुळात सत्य नाही, तर मिथ्या आहे असं लक्षात ठेवून त्याच्या परिणामांकडे काय करायचं आहे, तर दुर्लक्ष करायचं आहे. याला बाद समानाधिकरण असं म्हणतात. आता बाद समानाधिकरणाचं एक उदाहरण आपल्या समोर छान आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की आपण सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला वेगळे वेगळे असे काय दिसतात, त्या ठिकाणी अलंकार दिसतात. त्या अलंकारामध्ये आपल्याला भेद दिसतो. प्रत्येकाचं नाम रूप दोन्हीही आपल्याला वेगळं दिसत असलं तरी सुद्धा अलंकारावरचं लक्ष काढायचं आणि ते लक्ष कुठं केंद्रित करायचं, तर सोन्यावर केंद्रित करायचं. एक छान उदाहरण दिलं जातं की आपल्या घरामध्ये एक गणपतीची सोन्याची मूर्ती आहे. आता गणपतीची सोन्याची मूर्ती आणि गणपतीचाच छोटासा एक उंदीर दोन्हीही आपल्या जवळ आहे. काही कारणास्तव आपल्याला ते विकण्यासाठी म्हणून सोनाराकडे जावं लागतं. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर व्यावहारिक सत्तेमध्ये काय आहे, तर गणपतीला जेवढं महत्व आहे, किंमत आहे, तेवढं उंदराला आहे का, तर उंदराला आपण तेवढं महत्व देत नाही. पण सोनाराकडे गेल्यानंतर तो उंदीर आणि गणपती या दोन्हीचाही आकार जो आहे तो पूर्णपणे बाजूला करतो आणि त्याच्याविषयी फक्त सोनं हा भाव ठरतो आणि मग त्या दोन्हीची एक काय जो भाव असेल तो आपल्याला सांगून त्याच भावाने ते विकत घेतलं जातं. मग या ठिकाणी गणपतीला जास्ती भाव आला आणि सोन्याचा उंदीर असला तरी त्याचा भाव कमी झाला असं होत नाही. तर सोन्याचा उंदीर जो आहे त्याचा सुद्धा भाव तितकाच आणि गणपती जो आहे त्याचाही आर्थिक दृष्ट्या भाव जो आहे तो तेवढाच त्या ठिकाणी असतो. मग आता या ठिकाणी त्या सोनाराने काय केलेलं आहे, तर नाम आणि रूपाचा त्या ठिकाणी बाध केलेला आहे. नाम आणि रूपाचा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे, बाध केलेला आहे आणि सोनं फक्त त्यातलं बघितलेलं आहे आणि त्या भावाप्रमाणे ते आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर विकावं लागलेलं आहे असं त्या संदर्भात सांगितलेलं आहे. एक दुसरं छान आपल्या समोर उदाहरण आहे की वधू ज्या वेळेला लग्न करून पतीच्या घरी येते त्यावेळेला तिला स्वतःच्या मूळच्या गोत्राचा त्याग करावा लागतो आणि पतीचं गोत्र जे आहे ते लग्नानंतर तिचं असल्याचं तिला पूर्णपणे आतमध्ये ठरवून घ्यावं लागतं. आता या ठिकाणी पतीचं गोत्र जर त्या ठिकाणी वसिष्ठ असेल तर पती आणि ते वसिष्ठ गोत्र यांच्यामध्ये मुख्य समानाधिकरण आहे. म्हणजे त्या दोन्हीचंही गोत्राचं एकच आधार आहे, एकच स्थान आहे, ते दोघंही पूर्णपणे वसिष्ठ गोत्राचे आहेत. पण पत्नीचं जर माहेरचं गोत्र भारद्वाज असेल तर लग्नानंतर भारद्वाज गोत्राचा त्याग करून तिला वसिष्ठ हे गोत्र जे आहे ते पूर्णपणे आपलं गोत्र आहे असं स्वीकारावं लागतं. म्हणजे माहेरच्या गोत्राचा बाध करून तिला पतीच्या गोत्राशी ऐक्य पावावं लागतं. याला बाध समानाधिकरण असं म्हणतात. आणि तत्वमसी महावाक्याचा उपयोग करून घेत असताना, चिंतन करत असताना ही प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला आम्हाला काय करावी लागते, तर वापरावी लागते. बाध समानाधिकरण की काही गोष्टीचा त्याग करायचा, काही गोष्टीचा स्वीकार करायचा, याला म्हटलेलं आहे बाध समानाधिकरण. आता जीवाची व्याख्या आपण पाहिलेली की कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत असलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. आता या चिदाभासाच्या ठिकाणी
सर्व तऱ्हेची जाणीव नेणीव निर्माण होते आणि ती निर्माण झाल्यानंतर बुद्धीचे जे काही धर्म आहेत ते धर्म आपले आहेत असं त्याला वाटायला लागतं. आता वास्तविक पाहता जीव जर ब्रह्मरूप आहे तर बुद्धीचे धर्म हे त्याचे होऊ शकत नाही, परंतु अत्यंत जवळकीमुळे त्या जीवात्म्याला त्या चिदाभासाला सगळे बुद्धीचे धर्म आपल्याच ठिकाणी आहेत असं वाटतं आणि मग मी कामी आहे, क्रोधी आहे, लोभी आहे, रागीट आहे, प्रेमळ आहे इत्यादी स्वतःविषयीचं अनेक कल्पना त्या ठिकाणी तयार होतात आणि तोच स्वतःला तसंच त्या पद्धतीने समजत राहतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा ज्या 4 अंतःकरणाच्या भूमिका आहेत त्या भूमिका म्हणजे मी असं त्याच्या ठिकाणी नंतर जीवभाव निर्माण होतो. आणि मग शंकराचार्य परत आपल्याला समजावून सांगतात की मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, की मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत आणि अंतःकरण जे आहे ते अंतःकरण हे सुद्धा आपलं मूळचं स्वरूप नसून अंतःकरण रहित असणारं, अमन असणारं असं जे कूटस्थ चैतन्य आहे तेच मी आहे असा अभ्यास आपल्याला करायचा असतो. त्यामुळे संसार धर्म जे आहेत ते अंतःकरणाचे आहेत, माझे नाहीत हा निश्चय अंतःकरणामध्ये बाणवण्यासाठी बाद समानाधिकरणाचा खूप छान उपयोग आपल्याला करून घेता येतो. ही प्रक्रिया जी आहे ती आपल्याला काय करता येते तर सातत्याने वापरता येते. आभासाचे म्हणजे चिदाभासाचे ब्रह्माशी कसे ऐक्य आहे तर बाद समानाधिकरणाने ऐक्य आहे. मग मुख्य जे आहे मुख्य ऐक्य कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य यांचं मुख्य ऐक्य म्हणजे मुख्य समानाधिकरण आहे आणि चिदाभास ज्या बुद्धीसह असतो म्हणून बुद्धीचा बाध करून नच त्याला आत्मस्वरूपाशी ऐक्य करून घ्यावं लागतं. म्हणून बुद्धीचे सगळे धर्म जे आहेत त्या सगळ्या धर्माचं त्याला काय करावं लागतं तर बाध करावा लागतो. आणि असा बाध केल्यानंतर आता बाध शब्दाचा एक अर्थ आपल्या समोर आहे की बाध करायचा म्हणजे त्याचा नाश करायचा असा अजिबात नाही. तर बाध करायचा म्हणजे ते दिसत असताना सुद्धा, जाणवत असताना सुद्धा, कळत असताना सुद्धा त्याचा आणि माझ्या मूळ स्वरूपाचा यत्किंचित सुद्धा संबंध नाही हे लक्षात घेण्यासाठी म्हणून या प्रक्रियेचा आपल्याला छान उपयोग करता येतो. अन्यथा संसारामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी शरीराच्या स्तरावर, आता शरीराच्या स्तरावर म्हणल्यावर स्थूल शरीर आलं, सूक्ष्म शरीर आलं आणि अशा स्थूल सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी जे काही वादळं निर्माण होतात, ज्या काही त्या ठिकाणी घटना निर्माण होतात आणि अंतःकरणाला जाणवतात त्यावेळेला ते सगळं माझ्या ठिकाणी चालू आहे असं जर मला वाटत राहिलं तर त्या प्रत्येक घडामोडीसोबत माझं अंतःकरण सुद्धा घडतं मोडतं, म्हणजे सुखी तरी होतं किंवा दुःखी तरी होतं. आणि असं सुखदुःखाच्या पूर्ण हिंदोळ्यामध्ये आमचं काय होऊन जातं तर आयुष्य जे आहे ते सरत जातं आणि मुख्य जो आनंद आहे, मुख्य जे आनंद हे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत मात्र या सुखदुःखांच्या लाटा ज्या आहेत त्या आम्हाला पोहोचू देत नाही. म्हणून डॉक्टर काका आपल्याला एक उपाय सांगतात त्या ठिकाणी की अंतःकरण असल्यामुळे सुखदुःख जे आहेत त्याचे तरंग अंतःकरणाच्या ठिकाणी नक्की उमटणार आहेत, परंतु तरंगाची लाट न होऊ देणे याला साधना असं म्हणतात. असं काका आपल्याला नेहमी शिकवतात की तरंग तर नक्कीच उठणार आहे पण तरंग उठले तरी तिथल्या तिथं ते जिरवणे याला साधना असं म्हणतात. आणि तरंग जिरवले की आनंद जो आहे तो परत आपल्या अंतःकरणात आपल्याला अनुभवाला येऊ शकतो. आता हे सगळं कशासाठी चाललेलं आहे तर चित्ताने गमावलेला. मंदाताई एक छान वाक्य आपल्या समोर ठेवतात की अनित्याच्या पसाऱ्यामध्ये नित्य रममाण झालेल्या जीवाला नित्य आनंदाची ओळख लवकर होऊ शकत नाही. म्हणून नित्य काय आणि अनित्य काय ह्याचा एकदा निवाडाच करून घ्यावा आणि अनित्याचा पसारा जो आहे चित्तातला त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करावा. आता ते पूर्ण बाजूला जाणार नाही
दिसतच राहणार आहे, पण दिसत राहिलं तरी त्यात काही तथ्य नाही, त्यात काही अर्थ नाही, त्यामध्ये आपल्याला रमायचं नाही असं सातत्याने स्वतःला समजून सांगावं आणि सुखदुःखाचे तरंग उठले की त्या ठिकाणी ते जिरवण्याचा जो आहे तो आम्ही प्रयत्न करत राहावा। मुळात सगळा संसार जो आहे तो अंतःकरणाचा आहे। आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी संसाराचा स्पर्श सुद्धा नाही। ते कसं आहे तर अस्पर्श आहे आणि म्हणून त्याचा स्पर्श अंतःकरणाला ज्या वेळेला सुखदुःखांचा स्पर्श होतो त्यावेळेला मूळचे आपण अस्पर्श आहोत हे आपण काय केलं पाहिजे तर सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे सुखदुःखाच्या गटांगळ्यामध्ये न रमता वाहवत न जाता आपल्याला मूळ स्वरूपाशी ऐक्य साधून आनंदाचा जो आहे तो अनुभव घेता नक्की येऊ शकतो। आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की बाद म्हणजे अप्रतीती किंवा नाश नव्हे तर अनुभवास येत असले तरी वास्तविक ते खोटे आहे, भ्रामक आहे किंवा मिथ्या आहे अशी त्याविषयीची खात्री करून घेणे, त्याला त्याचा बाध करणे असं म्हटलेलं आहे। अजून एक उदाहरण आपल्या समोर आहे की प्रवासाला आपण ज्या वेळेला भर दुपारी निघतो त्यावेळेला आपल्याला समोरच्या काचेतून आपल्या समोरच्या रस्त्यावर कुठंतरी मृगजळाचा सारखा भास होत राहतो, म्हणजे पाणी असल्यासारखं वाटतं, पण ते कितीदाही जरी आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा तो नुसता भास आहे, त्यामध्ये पाणी मुळीच नाही हे आपण लक्षात ठेवल्यामुळे तहान लागल्यानंतर त्या मृगजळापाशी जाऊन पाणी आपण कधीही पिण्याचा वेडेपणा करत नाही। तसंच हे सगळं शास्त्र समजून घेतल्यानंतर आपल्याकडून होत असणारा जो काही वेडेपणा आहे तो सगळा थांबून जातो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने डॉक्टर काकांच्या भाषेमध्ये दर्जेदार म्हणजे अत्यंत आनंदाचं जीवन जगण्याची जी सोय आहे ती सोय आपल्याला करता येते। शास्त्र आधी समजून घ्यायचं आहे, समजून घेतल्यानंतर आता कोणाकडनं समजून घ्यायचं आहे तर यथार्थ वक्त्याकडून। हे खूप महत्वाचं आहे, कारण समजून घेण्यासाठी जो वक्ता आपण निवडलेला आहे त्यालाच जर ते समजलेलं नसेल तर आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम जे आहे ते व्यवस्थित होऊ शकणार नाही। म्हणून वक्ता असावा साचार अनुभवाचा अशी समर्थांची पहिली अट आहे की ज्याच्याकडून आपल्याला श्रवण करायचं आहे तो यथार्थ अनुभवाचा वक्ता असावा। थोडंफार तरी त्याच्या अनुभवातलं त्याला सांगता आलं पाहिजे। असा जर वक्ता असेल तर ते अनुभवाचे बोल आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने जीवन जगण्याची प्रेरणा सतत मिळत राहते। आता दुसरा जो भाग या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे ते भ्रमाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत। भ्रम शब्द आपण पाहिलेला आहे अध्यास, ज्या वेळेला अध्यासाचे प्रकार समजून घेतले त्यावेळेला एकाऐवजी दुसरं काहीतरी दिसणं, जे जसं आहे त्या स्वरूपात न दिसता त्याच्यावर काहीतरी वेगळं भासणं, याला भ्रम असं म्हणतात, भास असं म्हणतात, अध्यास असं म्हणतात। तर ह्या भ्रमाचे सुद्धा या ठिकाणी दोन प्रकार सांगितलेले आहेत। एकाला संवादी भ्रम म्हटलेला आहे, एकाला विसंवादी भ्रम असं म्हटलेलं आहे। आता संवादी आणि विसंवादी असे दोन नवीन शब्द या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहेत। आता श्री गुरु जे आहे त्यांच्या अधिष्ठानावर ब्रह्मविद्या कायमची असते। सकल विद्यांचे अधिकरण अशी आपण ओवी म्हणतो की ब्रह्मविद्या जी आहे ती श्री गुरूंच्या आश्रयानेच राहते। श्री गुरु जे आहेत ते शास्त्रशुद्ध वेदांताचा अभ्यास केलेले असतात। कारण श्री गुरूंची आपण सातत्याने ओवी पाहतो नाथ भागवतातली की श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, दयाळू आहे। मग आता श्रोत्रिय आहे म्हणजे शास्त्राचा सुद्धा पूर्ण अभ्यास आहे, दयाळू आहे म्हणजे ते आपल्याला पूर्णपणे साधना पद्धती देऊ शकतात आणि ब्रह्मनिष्ठ आहे म्हणजे ब्रह्मानंदामध्ये सतत डुलत असतात। मग असे जे श्री गुरु आहे त्यांच्या ठिकाणी जी ब्रह्मविद्या असते त्या ब्रह्मविद्येचा आपल्याला अविद्या घालवण्यासाठी काय करायचा असतो तर अभ्यास करावयाचा असतो। मग आता इथं म्हटलेलं आहे की अत्यंत अत्युच्च अशा परमार्थामध्ये म्हणजे आता आपण मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम हे जे शंकराचार्यांचं स्तोत्र पाहतो
त्यामध्ये सुद्धा गुरुर्नैव शिष्या असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते पहिल्यांदा ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला अंतःकरणाला थोडासा धक्काच बसतो की अरे, ज्या श्रीगुरूंच्या आधाराने आम्हाला, ज्या शास्त्राच्या आधाराने आम्हाला हा पूर्ण परमार्थाचा प्रवास करायचा आहे, तेही शेवटी मिथ्या आहेत असं सांगितलेलं आहे. हे ऐकलं की अंतःकरणाला थोडासा धक्का बसतो. पण या ठिकाणी ते समजून घ्यायचं आहे आपल्याला की असं का म्हटलेलं आहे, तर तो सुद्धा शेवटी भ्रमच आहे असं म्हटलेलं आहे. आता एकाला संवादी भ्रम, एकाला विसंवादी भ्रम असं म्हटलेलं. तर एक छान उदाहरण आपल्या समोर आहे की आपल्या पायामध्ये जर चालता चालता अनवाणी चालत असताना आपल्या पायामध्ये जर एखादा काटा गेला तर तो काटा काढण्यासाठी आपल्याला दुसरा काटा घ्यावा लागतो. आता पहिला आत गेलेला काटा काढण्यासाठी आपण दुसऱ्या काट्याचा काय करतो, तो उपयोग करतो. आता त्या काट्याने आत गेलेला काटा काढून टाकल्यानंतर तो काटा परत आपल्याजवळ ठेवून घेतो का फेकून देतो आपण. आता व्यवहारामध्ये आपल्याला माहितीये की काट्याने काटा काढला की तो काटा सुद्धा काय करायचा असतो, फेकून द्यायचा असतो. मग परमार्थामध्ये सुद्धा श्री गुरु शास्त्र हे सगळं फेकून द्यायचं आहे का, फेकून द्यायचं आहे असा या ठिकाणी अर्थ घ्यायचा नाही. तर यांचं सुद्धा कधीतरी आपल्या साधनेतलं काम संपलं पाहिजे. आता अजून एका वेगळ्या पद्धतीने आपल्या पोटचे मुलं असतात, त्या मुलांना आपण मनापासून प्रेमाने अत्यंत वत्सलतेने वाढवण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या मुलांना वाढवता वाढवता कधीतरी त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं असं प्रत्येक माऊलीला वाटतंच की नाही, प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की नाही की आता त्यांनी स्वतःचा संसार स्वतः करावा, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहावं. तसंच अगदी या क्षेत्रात सुद्धा सुरुवातीला अविद्या घालवण्यासाठी, ब्रह्मविद्या शिकण्यासाठी म्हणून आम्हाला श्री गुरु आणि शास्त्र यांना धरूनच वाटचाल करावी लागते. पण कधीतरी श्री गुरूंना सुद्धा असं वाटतं की आपल्या शिष्यांनी विचारांसाठी आता स्वतःच्या पायावर उभं राहावं. लक्षात घ्यायचं, विचारांसाठी. नाहीतर कायम काहीतरी धक्के अंतःकरणाला बसत राहणार आणि 25-25, 30-30 वर्ष जरी आमचे अनुग्रह घेऊन झालेले असले तरी प्रत्येक क्षणी सल्ला मागायला आम्ही श्री गुरूंकडे धावणार. आता त्यांना सल्ला मागणं हे योग्यच आहे, पण किती वर्ष, कधीतरी त्या बाबतीत आम्ही स्वावलंबी झालं पाहिजे असं आमच्या श्री गुरूंना सुद्धा वाटतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मग या ठिकाणी विसंवादी भ्रम आणि संवादी भ्रम, तर शास्त्र, श्री गुरु, ब्रह्मविद्या या सगळ्या गोष्टींना काय म्हटलेलं आहे, तर संवादी भ्रम म्हटलेलं आहे की ज्या भ्रमाने आम्ही आमच्या चित्तातल्या भ्रमातून मोकळे होतो. आता दुसरा एक भाग आहे की त्या सत्तेतले उपाय त्या सत्तेतच केले पाहिजे. 3 सत्ता आपण पाहिलेल्या होत्या. एक पारमार्थिक सत्ता आहे, एक व्यावहारिक सत्ता आहे, एक प्रातिभासिक सत्ता आहे. आता व्यावहारिक सत्तेत ज्या वेळेला आम्हाला काहीतरी गडबडी जाणवतात त्यावेळेला तिथं व्यावहारिक सत्तेतलेच उपाय करावे लागतात. मग श्री गुरु आणि शास्त्र हे सुद्धा व्यावहारिक सत्तेतलेच आहे. आमच्या चित्ताला जो भ्रम झालेला आहे तो भ्रम घालवण्यासाठी यांचा आम्हाला उपयोग करून घ्यावा लागतो. आणि दुसरा भ्रम दिलेला आहे त्याला म्हटलेलं आहे विसंवादी भ्रम. आता विसंवादी भ्रमामध्ये काय काय येतं, तर स्वैराचार, विषयभोग, व्यसने, कुसंगत, स्वार्थ, विषय भोगाची सामुग्री, या सगळ्या गोष्टी जे आहेत त्याला विसंवादी भ्रम म्हणतात. आता ह्या गोष्टींकडे आम्ही जे धावतो ते सुद्धा सुखासाठी, आणि श्री गुरु, ब्रह्मविद्या, शास्त्र यांच्याकडे आमची जी धाव आहे, ईश्वराची भक्ती करणे, हे सुद्धा जे आहे ते सुखासाठीच चाललेलं आहे. पण एका पाठीमागे धावलं म्हणजे विसंवादी भ्रमाच्या पाठीमागे धावलो आम्ही सुखासाठी, तर प्रत्यक्षात पूर्ण सुखरूपता हाताशी न येता सुख सुख म्हणता आहे, दुःख ठाकून आले, या पद्धतीने आमची काय होऊन जाते, तर फजिती होऊन जाते. पण विसंवादी भ्रमातून सुटका करण्यासाठी संवादी भ्रम जो आहे तो व्यवस्थित समजून घेऊन त्याच्या पाठीमागे आम्ही धावत राहिलो, म्हणजे ते प्राप्त करून घेण्यासाठी जर आमची पूर्णतः तयारी झालेली असेल तर मात्र आम्ही कधीतरी या बंधनातून, 3 बंधनं आपल्याला सातत्याने आपण ऐकतो आहोत. एक म्हणजे देह तादात्म्य,
दुसरं आहे जगत सत्यत्व आणि तिसरं आहे कर्तृत्व भोक्तृत्व. या 3 भ्रमातून आमची सुटका करून घ्यायची असेल तर आम्हाला संवादी भ्रमाला धरूनच या विसंवादी भ्रमातून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. जसं विसंवादी भ्रम जो आहे तो आमच्या पायात गेलेला काटा आहे आणि संवादी भ्रम जो आहे तो पहिला काटा काढण्यासाठी घेतलेला दुसरा काटा आहे. पण परमार्थामध्ये हा काटा जो आहे तो फेकून द्यायचा नाही. तर सगळ्या संतांचे आपण ज्या वेळेला अभंग पाहतो त्यावेळेला असं लक्षात येतं की त्यांना संतांनी आपल्या श्री गुरूंनी दिलेली साधना केल्यानंतर जो काही स्वस्वरूपाचा आनंदाचा अनुभव आलेला आहे तो अनुभव ज्याच्यामुळे आलेला आहे त्याचं नाव अखंड त्यांच्या ओठी राहतं. जनाबाईचे अभंग पाहिल्यावरती नेहमी नामयाची जनी असं म्हणते की नामदेवाच्या संगतीमुळेच मला या परमार्थामध्ये ही प्रगती साधता आली. म्हणजे तिने त्यांना टाकून दिलेलं नाही तर अखंड त्या ठिकाणी त्यांच्या कृपेमुळे हे झालेलं आहे असा जो भाव आहे तो तिच्या ठिकाणी कायमचा राहिलेला आहे. मग असा श्री गुरूंचा शास्त्राचा ज्याचा मला उपयोग झालेला आहे माझं स्वस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी ते सगळं आदर भावनेने जपून ठेवण्याचा प्रयत्न. आणि जपून ठेवण्याचा प्रयत्न असंही म्हणायचं नाही तर ते अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयीचे भाव तेवढेच तरल आणि निश्चयात्मक रीतीने तुमच्या आमच्या आतमध्ये सतत राहतात. आणि म्हणून जीवाला स्वरूप प्राप्तीकडे जे आपल्याला घेऊन जातं त्याला संवादी भ्रम असं म्हणतात. म्हणून श्री गुरूंचं वचन, श्री गुरूंचं प्रबोधन, श्री गुरूंनी सांगितलेलं तत्वज्ञान, शास्त्रांनी सांगितलेली प्रक्रिया या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणाऱ्या आहेत. आणि सुखासाठी तळमळ होत असताना जे आम्ही विसंवादी भ्रमाला कवटाळून बसतो तिथं तात्पुरतं सुख जरूर मिळतं पण कायमस्वरूपी सुखरूपता जी आहे ती मात्र त्याच्यातून अंतःकरणाला कधीही अनुभवाला येऊ शकत नाही. विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. की श्री गुरु कृपेमुळेच या विषयांच्या बंधनातून तुम्ही आम्ही सुटू शकतो. आता विषयांच्या बंधनातून सुटतो म्हणजे विषयांमधून सुख मिळेल अशी जी एक भ्रामक कल्पना आमच्या चित्तामध्ये आहे त्या कल्पनेतून श्री गुरूंच्या कृपेमुळे आमची सुटका होते. म्हणजे आता काही कुठलेच विषय आम्हाला प्राप्त होत नाहीत अशातलाही भाग नाही. प्रारब्ध प्राप्त विषय आमच्या समोर असतात परंतु त्याच्यामध्ये पूर्ण सुखरूपता नाही हे चित्ताला पूर्णपणे पटल्यामुळे अंतःकरणाची धाव सतत विषय भोगाकडे अजिबात जात नाही किंवा अंतःकरण तिकडं अजिबात धावत नाही. आणि विषय भोगाची जी सामुग्री आहे ती मात्र तुम्हाला आम्हाला बंधनात अडकवणारी आहे आणि म्हणून त्याला विसंवादी भ्रम असं म्हणतात. परत एकदा दोन्हीच्या व्याख्या सांगते. जी जीवाला स्वरूप प्राप्तीकडे घेऊन जाते त्या भ्रमाला संवादी भ्रम असं म्हणतात आणि विषय भोगाची जी सामुग्री आम्हाला बंधनामध्ये अडकवते तिला विसंवादी भ्रम असं म्हणतात. आता विसंवादी भ्रमातून सुटका करून घेण्यासाठी संवादी भ्रम जो आहे त्या संवादी भ्रमाचा आम्हाला नक्की काय करून घ्यायचा आहे तो पूर्णपणे उपयोग करून घ्यायचा आहे. मला माझी ब्रह्मरूपता परत अनुभवण्यासाठी म्हणून मला श्री गुरु शास्त्र त्यांनी दिलेली साधना प्रक्रिया या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत तर धरून ठेवायच्या आहेत. तया ते जाणावे धरावे सेवावे अशी डॉक्टर काकांची एक ओवी आपल्या समोर आहे की श्री गुरूंना जाणावं त्यांनी दिलेलं साधन घट्ट धरावं आणि आयुष्यभर ते करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून विसंवादी भ्रमातून मला काय करता येईल तर सुटका करता येईल. आणि अशी सुटका झाल्यानंतर गमावलेलं आनंदाचं साम्राज्य पुनरपी माझ्या अनुभवाला नक्की येऊ शकतं. मग विश्वाचं म्हणजे जगताचं मिथ्यात्व ओळखून काय करायचं आहे या जगामध्ये नांदायचं आहे परंतु जगताचं मिथ्यात्व ओळखायचं आहे. देहाचा उपयोग करून घ्यायचा आहे पण देह नाशिवंत आहे अनित्य आहे हेही लक्षात ठेवायचं आहे. या देहाकडूनच या जगतामध्ये
उत्तमोत्तम कर्म सदाचार वृत्तीने करत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण करता भोगता मी नाही असं कायमचं लक्षात ठेवायचं आहे। हा संवादी भ्रम जो आहे तो या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला उपयोगात आणता येतो आणि म्हणून त्याचा काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे। आता एक त्याच्यासाठी छान उदाहरण दिलं जातं। दोन वाटसरू चाललेले आहेत, त्यांना लांब दूरवर काय दिसतं तर प्रकाश दिसतो, दोघांनाही त्या ठिकाणी उजेड दिसतो, प्रकाश दिसतो। तर आता दोन खिडकीमध्ये दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्या दोघांनाही त्या प्रकाशाची काय आलेली आहे तर ते प्रकाश किरण त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। एक जो आहे तो एका खिडकीमध्ये दिवा आहे लावलेला आणि दुसऱ्या खिडकीमध्ये एक रत्न ठेवलेला आहे। मग त्या रत्नाची सुद्धा प्रभा फाकलेली आहे आणि दिव्याचा प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी फाकलेला आहे। त्या अनुरोधाने दोघही वाटसरू त्या प्रकाशाच्या दिशेने जातात। आता त्या तिथपर्यंत पोहोचल्यानंतर जो दिव्याच्या अनुरोधाने तिथपर्यंत गेला त्याला दिवा प्राप्त होतो आणि जो रत्नाची प्रभा पाहून तिथपर्यंत गेलेला आहे त्याच्या हातामध्ये ते रत्न मिळतं। आता दोन्ही ठिकाणी प्रभा फाकलेली आहे, पण दिव्याची प्रभा जी आहे ती कशी आहे तर संसारातल्या मिळणाऱ्या छोट्या छोट्या सुखांसारखी आहे आणि रत्नाची जी प्रभा आहे ती मात्र पूर्ण सुखरूपता देण्यासारखी आहे। दृष्टांत दृष्टांतापुरताच घ्यायचा, नाही तर पारमार्थिक दृष्ट्या रत्न सुद्धा काय आहे, शेवटी भूमीचा एक भाग आहे, म्हणून त्याची सुद्धा किंमत परमार्थ दृष्ट्या कशी आहे तर शून्यच आहे। पण या ठिकाणी उदाहरण संवादी भ्रम विसंवादी भ्रम, मग दिव्याच्या अनुरोधाने जो गेला तो विसंवादी भ्रमामध्ये वाहत गेलेला आहे आणि रत्नाची प्रभा पाहून तिकडे जो गेलेला आहे तो मात्र संवादी भ्रमातून स्वस्वरूपापर्यंत पोहोचलेला आहे। या पद्धतीने ते उदाहरण या ठिकाणी आपण लावून घ्यायचं आहे की दोन्हीचीही प्रभा आहे। तसं संसारामध्ये सुद्धा थोडंफार सुख आहे, पण ते सुख कायमस्वरूपी नाही, ते सुख स्वावलंबी नाही, ते सुख परावलंबी करून टाकणारं आहे आणि म्हणून जितकं परावलंबित्व जास्त तितकं तुमची आमची चिडचिडही जास्त, जगाकडच्या अपेक्षाही जास्त आणि जितक्या अपेक्षा जास्त तितकं दुःखाचा अनुभव सुद्धा जास्त। म्हणून निरपेक्ष जीवन जगायचं असेल तर शास्त्र आणि श्री गुरु यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या अंतःकरणातले विचार जे आहेत ते बदलून घेणं याला साधना असे म्हणतात। तुझी आहे गुरुकृपा दृष्टी। आता तुझी आहे गुरुकृपा दृष्टी म्हणजे श्री गुरु ज्या पद्धतीने जगाकडे पाहतात, श्री गुरु ज्या पद्धतीने देहाकडे पाहतात, श्री गुरु ज्या पद्धतीने प्रारब्धवाद आम्हाला समजावून सांगतात ते सगळं लक्षात घेणं याला गुरुकृपा दृष्टी असं म्हणतात। आणि अशी गुरुकृपा दृष्टी जो विकसित करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख जे आहेत ते आले तरी वादळ मात्र निर्माण करत नाही, तर येतात आणि निघून जातात। पण ज्यांनी ही गुरुकृपा दृष्टी कमावलेली नाही तो छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा काय होऊन जातो, तर शब्द खूप छान आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करणे। म्हणजे अगदी किरकोळ जखम असली तरी मला काहीतरी झालं असं करून त्रागा आणि आरडा मात्र जास्ती केला जातो। या पद्धतीने सामान्य माणसाचं जीवन विसंवादी भ्रमामध्ये जातं आणि जो स्वतःला साधक समजतो त्याने या विसंवादी भ्रमातून सुटण्यासाठी संवादी भ्रमाचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि तो उपयोग करून घेतल्यानंतर सुद्धा जरी आपल्याला त्याचं आता काम राहिलेलं नाही तरी सुद्धा रघुनाथ कृपे ज्ञान झाले, रघुनाथ कृपे महत्व वाढिले, म्हणून ते तुवा केलेची पाहिजे अशी समर्थांची काय आहे तर शिष्याला आज्ञा आहे। ज्ञानेश्वर माऊली सुद्धा मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती असंच आपल्याला समजून सांगतात की ज्ञान करून घ्यावं। ज्ञान करून घेतल्यानंतर आपण जरी त्या पदावर आरूढ झालेले असलो तरी सुद्धा श्री गुरु ते श्री गुरु आणि आपण त्यांचा दास आहोत, शिष्य आहोत हे मात्र कायमचं आपल्या लक्षात असावं आणि आपण त्या पद्धतीने कार्य करत राहावं। नंतरचा एक भाग आपल्या समोर आलेला आहे त्याला अध्यारोप आणि अपवाद असं म्हणतात। हे सगळं कशासाठी चाललेलं आहे आपलं
तर स्वस्वरूपाची प्राप्ती व्हावी. आणि स्वस्वरूपाची प्राप्ती म्हणजे नेमकं काय आहे, तर काका आपल्याला नेहमी सांगतात की आनंद, शांती, तृप्ती ह्या सगळ्या गोष्टी अंतःकरणात असणे ह्यालाच परमार्थ सिद्धी असं म्हणतात, ह्यालाच देवाची भेट असं म्हणतात. अखंड शांती आपल्या चित्तामध्ये राहण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं आपलं चाललेलं आहे. नाही तर बाकी सगळं घरात आहे, पण चित्तामध्ये मात्र समाधान नाही, तृप्ती नाही, आनंद नाही, शांती नाही, निरपेक्षता नाही. त्या ठिकाणी मग बाकीच्या वस्तू असून सुद्धा, एसी रूम मध्ये बसून सुद्धा आपलं अंतःकरण जे आहे ते मात्र अंतःकरणामध्ये सतत उष्ण वारे वाहत राहतात. आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर आपण संवादी भ्रम जो आहे तो व्यवस्थित समजून घ्यावा आणि त्याचा उपयोग करून विसंवादी भ्रमातून म्हणजे मायेतून म्हणजे विषयासक्तीतून आपली आपण सुटका करून घ्यावी. खूप महत्वाचं आहे. समजून देणारा दुसरा आहे, पण प्रत्यक्षात जे करायचं आहे ते आपलं आपल्यालाच करायचं आहे. म्हणून आपली आपण सुटका, आपली स्वस्ती सहजे आपणची केली की खरं कल्याण जे आपल्याला करून घ्यायचं आहे ते आपण ते उपयोगात आणलं तरच होणार आहे. आणि जर उपयोगात आणलं नाही तर मात्र वह्या भरलेल्या आहेत, घरात सीडी भरपूर आहेत, इतरांना सांगण्यासाठी शब्दही भरपूर आहेत, परंतु प्रत्यक्षात वेळ येते त्यावेळेला मात्र जर मला काहीच उपयोगात आणता येत नसेल तर समर्थ आपल्याला विचारतात, विद्या उदंडची शिकला परी प्रसंगमान चुकतची गेला तरी मग तये विद्येला कोण पुसे. की अशी जी विद्या फक्त बुद्धीत जाऊन बसलेली आहे पण आचरणामध्ये मात्र उतरलेली नाही, असं न करता काकांच्या भाषेमध्ये स्वभावगत झालं पाहिजे. हे सगळं तत्वज्ञान जे आहे ते तुमच्या आमच्या कसं झालं पाहिजे तर स्वभावगत झालं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी की एक तरी प्रक्रिया आपण आपल्यासाठी उपयोगात आणून पाहावी आणि मग आपली खरोखरीच या बंधनातून सुटका होते की नाही त्याशिवाय आपल्याला कसं कळणार आहे. आता पुढचा जो भाग आपल्या समोर दिलाय तो अध्यारोप आणि अपवाद. आता हे एवढं अवघड सगळं कशासाठी ऐकायचं हो आपल्याला, तर स्वकल्याणासाठी. परत परत आहे, विद्वत्ता मिरवण्यासाठी नाही, इतरांना समजून सांगता यावं खूप छान पद्धतीने आणि नावलौकिक व्हावा म्हणून हे शास्त्राचं आपल्याला शिकण्याचं कारण नाही. तर कशासाठी आहे तर माझ्या स्वस्वरूपाची ओळख मला करून घेता यावी म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चाललेला आहे. पण देवाच्या कथा म्हणल्यानंतर रामकृष्णांच्या लीला ऐकणं, त्यानंतर अनेक संतांचे चमत्कार सतत वाचत राहणं, ह्याच्यामध्ये शास्त्राच्या अभ्यासाकडे मात्र आमचं दुर्लक्ष होतं. आणि शास्त्र आम्हाला कशासाठी सांगून ठेवलेलं आहे तर स्वस्वरूपाची प्राप्ती प्रत्येक जीवाला करून घेता यावी म्हणून शास्त्रामध्ये आमच्या समोर अनेक प्रक्रिया ठेवलेल्या आहेत. आता अध्यारोप आणि अपवाद म्हणजे काय. ब्रह्मविद्या शिकवत असताना, ब्रह्मविद्या आमच्या समोर मांडत असताना, सांगत असताना दोन पद्धतीने त्याची मांडणी केली जाते. एक मांडणी जी आहे त्याला अपवाद असं म्हणतात, जे जसं आहे शास्त्राने जे जसं सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं मांडून दाखवणे याला अपवादाची मांडणी म्हणतात. आता अजातवादाची जी मांडणी असते ती अपवादाची असते. समर्थांनी सुद्धा एका ओवीमध्ये अगाध जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही असं आपल्या समोर लिहून ठेवलेलं आहे. आणि जे जसं आहे तसं सांगणं याला अपवाद असं म्हणतात. आणि समोरच्यांची समजूत गृहीत धरून त्यांच्या समोर जी मांडणी केली जाते त्याला अध्यारोपाची मांडणी असं म्हणतात. आता जगत वास्तविक पाहता मुळात सत्यत्वाने कधीच झालेलं नाही, पण जर ते समोरच्याला झालेलं आहे असं वाटत असेल तर त्याला सुरुवातीला त्याच्या समजुतीप्रमाणे, बाबा रे तुला वाटतंय ना ते झालेलं आहे तर मग ते कसं झालेलं आहे हे सांगण्याची जी रीत त्याला अध्यारोप असं म्हणतात. आता आरोप जो आहे अधिष्ठानावर केलेला आरोप त्याला अध्यारोपाची मांडणी असं म्हणतात की जे खरं नाही त्याचा त्याच्यावर आरोप करणे. समर्थांच्या आत्मारामामध्ये ते एक छान ओवी आपल्या समोर ठेवतात, खऱ्यावरी खोटे चवताळिले.
खरं जे आहे ते ब्रह्म नावाचं तत्व आहे, त्याच्या ठिकाणी वास्तविक पाहता काहीच झालेलं नाही, पण माया नावाची जी एक काय या ठिकाणी गोष्ट सांगितलेली आहे, माया नावाचं जे एक तत्व सांगितलेलं आहे, त्या मायेमुळे मात्र त्याच्यावर बऱ्याच गडबडी त्या ठिकाणी होऊन राहत आहेत आणि त्या सगळ्या गडबडींना आम्ही सत्यत्व देऊन ठेवतो. हाच आमच्या ठिकाणचा विसंवादी काय आहे तर भ्रम आहे. मग सत्य सांगणे म्हणजे अपवाद, आणि जे सत्य आहे तेच सांगण्यासाठी पण समोरच्यांची समजूत गृहीत धरून जी मांडणी केली जाते त्याला मात्र अध्यारोप असं म्हणतात. मग आता जग मुळीच झालेलं नसताना समोरच्या व्यक्तीची समजूत गृहीत धरून बाबा रे ते झालेलं आहे, तर मग कसं झालेलं आहे, तर मग त्या ठिकाणी पहिला संकल्प उठला. तो संकल्प कसा उठला तर स्तब्ध वातावरणामध्ये वायूची अचानक झुळूक यावी त्याप्रमाणे एकाकी न रमते असं त्या परब्रह्माच्या ठिकाणी वाटलं. आता खरोखरी शास्त्रशुद्ध विचार केला तर ब्रह्म जर अमन आहे तर अमन असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी असं काही वाटणं शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. पण तरी सुद्धा आमच्या मनाप्रमाणे आम्ही ज्या वेळेला तिथं काहीतरी पाहायला जातो त्यावेळेला तिथं मांडणी आहे की तुला जर तसं वाटतं ना, मग हे जग कुठून झालेलं आहे ते इकडून तिकडून झालेलं आहे असं सांगण्यापेक्षा परब्रह्माला संकल्प झाला असं सांगून आमची अंतःकरण वृत्ती त्या परब्रह्म तत्वाकडेच वळवण्याचा काय केलेला आहे तर या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. ब्रह्मावर जगताचा आरोप करणे याला अध्यारोप असं म्हणतात आणि दृश्य जगताचे मायावादासारख्या मताने स्पष्टीकरण करून त्याची निवृत्ती करणे हा अपवाद. खूप छान समर्थांची एक ओवी आपल्या समोर आहे. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, की निर्गुण निराकार असणार ते ब्रह्मतत्व जे आहे ते आपल्या एकाएकी आकलनात येणं शक्य नाही आणि म्हणून काय केलेलं आहे प्रतिमेची मांडामांड केलेली आहे. तसंच निर्गुण निराकार असणारं अमन असणारं असं ब्रह्मतत्व कितीही समजूत घातली तरी लवकर लक्षात येणं शक्य नाही. म्हणून आपल्या समजुतीप्रमाणे मांडणी करत करत आपल्याला मूळच्या ठिकाणापर्यंत नेणे याला अध्यारोपाची मांडणी असं म्हणतात आणि ती शास्त्रांनी आपल्या समोर दोन्ही पद्धतीने करून ठेवलेली आहे. की लक्षावधी नामे त्यांची ती रूपे आणि कर्मेंद्रियांचे व ज्ञानेंद्रियांचे सर्व व्यापार हा अध्यारोप असून त्यांच्यामुळे अधिष्ठान ब्रह्मरूपाचा बोध होतो आणि अपवाद लक्षात येतो. शंकराचार्यांचं एक वचन आहे, नाम रूप कर्म द्वारेन ब्रह्म निर्दिश्यते. की आता नाम रूप आणि कर्म हे कशाच्या सत्तेवर तुम्हाला आम्हाला भासतात, कशाच्या सत्तेवर आमच्या इंद्रियांच्या हालचाली चाललेल्या आहेत, कशाच्या सत्तेवर आम्हाला रूप दिसत आहे, कशाच्या सत्तेवर अंतःकरणाला जाणीव होत आहे, हे पाहता पाहता जाणीव नेणीव जेथे नाही अशा भगवंतापर्यंत आम्हाला पोहोचवण्याची जी रीत त्याला अध्यारोपाची मांडणी असं म्हणतात. मग दोन्ही पद्धती छान समजून घ्यायच्या आहे आणि समजून घेता घेता जशी अंतःकरणाची समजूत पटत जाईल आणि मी ब्रह्म आहे हा भाव माझ्या अंतःकरणामध्ये दृढ होत जाईल त्या वेळेला मग काहीही जरी माझ्या जीवनामध्ये घडलं तरी मूळ स्वरूपाला त्याचा धक्का सुद्धा लागलेला नाही हे लक्षात आल्यामुळे अंतःकरण जे आहे ते कसं राहील. ब्रह्मसूत्रामध्ये एक आहे की ब्रह्माचं वर्णन करताना निष्कंपत्वात की ते निष्कंप आहे म्हणजे त्या ठिकाणी कधीही काप्र वगैरे काही भरत नाही, कुठलीही हालचाल त्या ठिकाणी अजिबात होत नाही. असं ते कसं आहे तर निष्कंप आहे. मग आता मी जर ब्रह्मरूप आहे तर माझं अंतःकरण सुद्धा कसं असलं पाहिजे, काहीही घडलं तरी आतमध्ये निष्कंपच असलं पाहिजे. काकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा ना खंत जगता लागी. असं अखंड आनंद घन असणारं असं ते जे तत्व आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे आणि या जगताचा स्वभाव तर काही काहीतरी घडामोडी घडत राहणं हाच आहे. मग या प्रत्येक घडामोडीमुळे जर माझं अंतःकरण डिस्टर्ब होत असेल, त्या ठिकाणी
क्षुब्धता येत असेल तर अशांत अंतःकरणाला कधीही ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणजे पूर्ण सुखरूपतेचा अनुभव घेण्यासाठी असं अंतःकरण सक्षम असत नाही. अशांतस्य कुतः सुखम असं आपल्या समोर भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की अशांत अंतःकरणाला सुखाचा अनुभव, सुखरूपतेचा अनुभव येऊ शकत नाही. आणि या प्रपंचातल्या गोष्टींनी आमचं अंतःकरण तरी सारखं अशांतच असतं. आता प्रपंचचं चिंतन आम्ही करायचं नाहीये का? समर्थ आपल्याला सांगतात अकस्मात होणारी होऊन जाते की या ठिकाणी मी कितीही ठरवलं असं व्हावं तसं व्हावं तरी काय होणार आहे ते मलाही माहिती नसतं. अचानक काहीतरी प्रसंग आमच्या समोर येऊन उद्भवतात आणि त्या प्रसंगाला जर शांतपणे आम्हाला सामोरं जायचं असेल तर अंतःकरणाची शांती सांभाळणं हे प्रत्येक साधकाचं काय आहे तर स्वतःविषयीचं एक पूर्ण कर्तव्य आहे. मग ते शांत अंतःकरण करण्यासाठी तर हे संवादी भ्रमातले सगळे विचार आमच्या समोर आहेत. श्री गुरूंनी दिलेले सगळे विचार जे आहेत ते अंतःकरणाची शांती सांभाळण्यासाठी आहेत. ते प्रक्रिया वापरत वापरत आम्हाला आमच्या अंतःकरणाला शांत करण्याची कला जी आहे ती श्री गुरूंकडनं काय करावी लागते तर साधून घ्यावी लागते. अध्यारोप म्हणजे काय, अपवाद म्हणजे काय, ग्रंथाचा अभ्यास करत असताना, वाचन करत असताना ते तुमच्या आमच्या लक्षात आलं पाहिजे. ज्या वेळेला पंचीकरणाचं शास्त्र आमच्या समोर मांडलेलं असतं त्यावेळेला ती पूर्ण अध्यारोपाची मांडणी असते आणि ज्या वेळेला ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आमच्या समोर केलेलं असतं त्यावेळेला ती पूर्ण अपवादाची मांडणी असते. आपल्याला पोचायचं जे आहे ते ब्रह्मतत्वापर्यंत पोचायचं आहे. म्हणून हे जगाची मांडणी लक्षात घ्यायची आहे आणि ती घेता घेता मूळ असणाऱ्या परब्रह्म स्वरूपापर्यंत मात्र पोचायचं आहे. मग अध्यारोप आणि अपवाद लक्षात घेतलं की आम्हाला परमार्थ जो आहे तो सोपा व्हायला मदत होते. पुढे आलेला आहे अन्वय आणि व्यतिरेक. आता साधना करताना दोन पद्धतीने करायची असते. एकाला अन्वयी साधना म्हणतात, एकाला व्यतिरेकी साधना असं म्हणतात. आता व्यतिरेक म्हणजे काय आणि अन्वय म्हणजे काय? आता अन्वय शब्दाचा अर्थ आहे एकत्र राहणे, मागोमाग येणे, अनेक घटकांमध्ये एकाची अनुवृत्ती असणे, त्याला अन्वय असं म्हटलेलं आहे. त्याला नेहमीचं उदाहरण आपल्या समोर आहे. एखादी फुलांची माळ ज्या वेळेला आपल्याला दिसते, आता दिवाळीमध्ये आपण सगळ्यांनी झेंडूच्या माळा करून आपल्या घराला लावलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी त्या माळेमध्ये प्रत्येक झेंडूचं फूल वेगळं वेगळं आहे. म्हणजे फुलांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक आहे. पण ते सगळे फुलं जे आहे ते एकाच दोऱ्यामध्ये ओवलेले आहेत. त्यामुळे दोरीचा मात्र त्या हारामध्ये अन्वय आहे. ह्या पद्धतीने की एकाच दोरीत सगळे फुलं आहेत. मग एकच दोरी सर्व ठिकाणी असणे ह्याला त्याचा अन्वय असं म्हणतात. आणि फूल जे आहे ते प्रत्येक वेगळं असणं ह्याला मात्र त्या ठिकाणी व्यतिरेक असं म्हटलेलं आहे. आता हारामध्ये दोरा असतोच, दोरा सर्व फुलांमध्ये असतोच, पण तो नाही असे होत नाही आणि त्याच्यावर हाराचे अस्तित्व अवलंबून आहे. त्या दोऱ्यावर हाराचं अस्तित्व अवलंबून आहे. तसं या ब्रह्मावर तुमचं आमचं सगळ्यांचं अस्तित्व अवलंबून आहे. मग तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये चैतन्य नावाची जी गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या ठिकाणी अन्वयानी आहे. आता वक्ता म्हणून कोणीतरी वेगळा आहे, श्रोते म्हणून कोणीतरी वेगळे दिसत आहेत. मग वक्ता आणि श्रोता यांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक आहे, परंतु वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये चैतन्याचा मात्र काय आहे तर अन्वय आहे. कारण चैतन्याच्या सत्तेवरच वक्ता बोलतो आहे आणि चैतन्याच्या सत्तेवरच श्रोता ऐकत आहे. आता बोलण्याची क्रिया वेगळी आहे, ऐकण्याची क्रिया वेगळी आहे. त्यामुळे त्या दोन्ही क्रियांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक आहे. परंतु या दोन्ही क्रिया चैतन्याच्या सत्तेवर होत असल्यामुळे या दोन्ही क्रियांमध्ये चैतन्याचा मात्र अन्वय आहे. या पद्धतीने हे अन्वय आणि व्यतिरेक जे आहे ते समजून घ्यायचं. व्यतिरेक म्हणजे एक एक घटक बाजूला करणे, त्याला व्यतिरेक असं म्हटलेलं आहे. वेगळं करणे, बाजूला करणे. आता हे कशासाठी करायचं आहे बाजूला? आता पहा, आत्मतत्वाचा शोध
देहातल्या आत्मतत्वाचा शोध घेण्यासाठी सुरुवातीला साधकाला व्यतिरेकाचा अभ्यास करावा लागतो. आता व्यतिरेकाचा अभ्यास करावा लागतो म्हणजे देहाच्या निरासे पाविजे त्या ठाया. 4 देहांचा निराश करण्याची एक तर पद्धत शिकून घ्या किंवा पंचकोशांचा निराश करण्याची पद्धत शिकून घ्या. एक त्यांचा व्यतिरेक आपल्या ठिकाणी करायचा म्हणजे स्थूल देह म्हणजे मी नाही, सूक्ष्म देह म्हणजे मी नाही, कारण देह म्हणजे मी नाही, महाकारण देह म्हणजे सुद्धा मी नाही. असं 4ही देहांचा निराश केल्यानंतर ज्याच्या सत्तेवर निराश करता येतो, ज्याच्या सत्तेवर साधक निराश करतो, त्या साधकांनी स्वतःलाही वेगळं केल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. देहाच्या निरासे पाविजे त्या ठाया, की स्वतःलाही त्या ठिकाणी जो जाणणारा आहे तोही त्या ठिकाणी वेगळा करावा लागतो. जाणणाऱ्यालाही वेगळं केल्यानंतर जे काही शिल्लक राहतं ते ब्रह्म नावाचं तत्व आहे. आता जाणणाऱ्यामध्ये जे जाणलं जातं त्याच्यामध्ये, जाणण्याच्या क्रियेमध्ये, सगळ्यामध्ये ब्रह्म जे आहे त्या अन्वयाने भरलेलं आहे. आणि अन्वयाने भरलेलं हे चैतन्य पाहण्यासाठी जे जे दिसतं, जे जे कळतं, जे जे जाणवतं ते सगळं बाजूला केल्याशिवाय असलेलं तत्व लक्षात येत नाही. आणि म्हणून वेदांत शास्त्रानुसार दृश्य व द्रष्टा एक आहे या बोधाला अन्वय बोध म्हणतात. हा सिद्धांचा अनुभव आहे. आणि साधकावस्थेमध्ये मात्र स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही. आधी हे मी नाही ते मी नाही असं म्हणायचं आणि नंतर सगळं तेच आहे असं म्हणायचं. मग असं दोन्ही पद्धतीने शास्त्र आम्हाला कसं काय सांगतं? आत्मतत्वाचा शोध घेण्यासाठी आधी सगळ्या देहांचा निराश करणे, 5 कोशांचा निराश करणे किंवा वाणीचा मनात, मनाचा बुद्धीत लय करत करत त्या तत्वापर्यंत पोहोचणे अशी व्यतिरेकी साधना केली की आत्मतत्वाचा शोध लागतो. आणि ज्या आत्मतत्वाचा शोध लागलेला आहे तो आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे असं अन्वयाने पाहायची. नंतर आपल्याला काय करावी लागते तर सवय करावी लागते. प्रथम व्यतिरेक बोधाची साधना व नंतर अन्वय बोधाची परिपक्वता असा साधनेचा आपल्याला क्रम सांगितलेला आहे. आता नवीन आलेल्या साधकाला जर सर्वम खल्विदम ब्रह्म असं जर सांगितलं, काहीच त्याचा अभ्यास नाही आणि सांगितलं की बाबा रे तुला जे जे काही दिसतं ना ते ब्रह्मच आहे. मग ब्रह्मच आहे म्हणल्यानंतर जगामध्ये जे जे काही दिसतं ते सगळं ब्रह्मच आहे म्हणल्यावर कशाचाच त्याला विधी निषेध राहणार नाही. मग दारू पिली तरी ब्रह्मच आहे, सरबत पिलं तरी ब्रह्मच आहे, मग दारूचा त्याग कशाला करायचा? मग आता त्या दारूचे परिणाम नंतर व्यावहारिक सत्तेत काय होतात ती घेतली तर आमच्या चित्तातला आनंद कसा बिघडून जातो. घेताना जरी आनंद वाटत असला तरी परिणामी मात्र सर्वच दुःखच दुःख आहे हे त्याला पटवल्याशिवाय, म्हणजे दारूची आसक्ती सोडण्यासाठी त्याला आधी प्रयत्न करावे लागतील. मग जगाची आसक्ती सुटावी म्हणून आधी व्यतिरेकाचा अभ्यास आहे. आता जगाची आसक्ती पूर्ण गळून पडल्यानंतरही प्रारब्ध असे तोवर मग जीवनमुक्त जरी असला, सिद्ध जरी असला तरी त्याला या जगातच वावरावं लागतं. मग जगामध्ये वावरत असताना जर ब्रह्मदृष्टी विकसित केलेली असेल तर त्याचा परिणाम एक छान होतो, वेगळा होतो. म्हणून आपल्याला की देहातील आत्मतत्व कळण्यासाठी व्यतिरेकी साधना आहे आणि जगात आनंदाने नांदण्यासाठी अन्वयाची साधना आहे. व्यक्तिगत ध्यान करत असताना व्यतिरेकाची साधना आणि जगामध्ये वावरत असताना अन्वयाचा दृष्टिकोन. नभी वावरे जो अनुरेणुकाही रीता ठावया राघवे वीण नाही. हा अन्वयाचा बोध संतांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे हा अन्वयाचा बोध आपल्या समोर ज्ञानेश्वर मौलींनी ठेवलेला आहे. सर्वत्र संचले विठ्ठले गा हा अन्वयाचा बोध तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. मग अन्वयाचा बोध जगतामध्ये आनंदाने नांदण्यासाठी. मग आता हे कसं बघायचं आहे की आधी सगळं बाजूला करा आणि नंतर तेच सर्वत्र पहा. मग त्यासाठी आहे की जे जे तुम्हाला आम्हाला दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं त्या सगळ्यांना अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मच आहे.
आणि अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय वेगळी सत्ता नसते. आणि म्हणून जे जे अध्यस्थ तुम्हाला आम्हाला दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं त्याच्यामध्ये एक ब्रह्मतत्वच पूर्णपणे व्यापून भरलेलं आहे. असा अन्वयाचा दृष्टिकोन तुम्ही आम्ही काय करायचं आहे तर विकसित करायचं आहे. वासुदेव सर्वमिती ह्या पद्धतीने हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव की असा प्रतीती अशी प्रचिती आली पाहिजे की जे जे दिसतं, जे जे भासतं, जे जे कळतं ते मी नाही हा व्यतिरेकाचा अनुभव. आणि आत्मतत्वाची शोध लागल्यानंतर त्याच्या सत्तेवरच हे सगळं दिसत चाललेलं आहे. मग जे जे दिसतं, भासतं, कळतं ते अध्यस्थ आहे. आणि अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय वेगळी सत्ता नाही, वेगळं अस्तित्व नाही. म्हणून जे दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं त्यातही एका ब्रह्माशिवाय काही नाही असं लक्षात घेऊन या जगतामध्ये आनंदाने वावरण्याची आमची व्यवस्था होऊन जाते. त्वम अवस्था त्रयातीतः असं नेहमी आपण पाहतो की या 3 अवस्था ज्या आहेत त्या जीवाच्या अनुभवाला येतात. या अवस्थांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक असतो, पण तिन्ही अवस्था चैतन्याच्या सत्तेवर अनुभवाला येत असल्यामुळे तिन्ही अवस्थांमध्ये चैतन्य मात्र अनुस्यूत आहे, अखंड आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आपल्याला नेहमी पाहायला मिळतो, तो म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जागृतीत असलं तरी तू माझा सांगाती आहे, मी स्वप्नात असलो तरी तू माझा सांगाती आहे, आणि मी गाढ झोपेत असलो तरी तू माझा सांगाती आहे. कारण त्याच्या सत्तेवरच आपल्याला या अवस्थांचा अनुभव येतो. मग अवस्थांना बाधित करायचं आणि चैतन्याला मात्र लक्षात ठेवायचं, ह्याला साधना असे म्हणतात. पुढचा भाग पुढच्या गुरुवारी. जय जय रघुवीर.